गोंदिया जिले के देवरी तहसील में दीवानी और फौजदारी न्यायालय के नए भवन का लोकार्पण दिल्ली स्थित सर्वोच्च न्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालय के न्यायाधीश महेंद्र चांदवानी, न्यायाधीश आलोक आराधे, न्यायाधीश नितिन सांबरे और गोंदिया के प्रमुख जिला एवं सत्र न्यायाधीश राजेश जोशी के कर कमलों द्वारा संपन्न हुआ। देवरी तहसील आदिवासी बहुल और नक्सल प्रभावित क्षेत्र के रूप में जानी जाती है। यहाँ अतिरिक्त जिला न्यायालय की स्थापना की मांग लंबे समय से की जा रही थी। इस संबंध में देवरी तालुका बार एसोसिएशन के अध्यक्ष एडवोकेट प्रशांत सांगड़ीवार ने सर्वोच्च न्यायाधीश भूषण गवई से अनुरोध किया। कार्यक्रम के दौरान न्यायमूर्ति भूषण गवई ने इस मांग पर सकारात्मक प्रतिक्रिया देते हुए कहा कि भविष्य में इस पर विचार किया जाएगा। उन्होंने ये भी उल्लेख किया कि जब वे मुंबई उच्च न्यायालय में न्यायाधीश थे तब उन्होंने देवरी न्यायालय की नई इमारत को मंजूरी दी थी। अब इस भवन का लोकार्पण उनके हाथों से होना उनके लिए एक विशेष क्षण है। उन्होंने आशा व्यक्त की कि यह इमारत आम जनता को न्याय दिलाने में सहायक सिद्ध होगी। लोकार्पण समारोह के अवसर पर तालुका बार एसोसिएशन की ओर से वकीलों का भी सम्मान किया गया। इस कार्यक्रम में देवरी आमगांव विधानसभा क्षेत्र के विधायक संजय पुराम, कई जन प्रतिनिधि, स्थानीय नागरिकों के साथ साथ बड़ी संख्या में स्कूली छात्र उपस्थित रहे। मला अतिशय आनंद होत आहे की आज या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्याची संधी आपण दिली। याकरता खरं म्हणजे शक्य नव्हतं, परंतु आपल्या बार काउन्सिलचे सदस्य श्री पारिजाजी पांडे जे बार काउन्सिलचे अध्यक्ष होते, त्यांनी त्यांचा खूप आग्रह होता की देवरीची जमीन आहे ती तुमच्या न्यायालयामुळे मिळाली आणि त्यामुळे या बिल्डिंगचं उद्घाटन तुमच्या हस्ते झालं पाहिजे आणि त्यामुळे आज आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत। मला अतिशय आनंद आहे। उद्या गेल्याची माझा जवळचा समुद्र आलेला आहे। गोंदियाला एक त्यावेळची अतिशय गाजलेली जी सेशन्स ट्रायल होती, त्या ट्रायलमध्ये मी सरकारी वकील म्हणून कार्य केलेलं आहे। त्यावेळेला गोंदियाच्या अनेक वकिलांशी जवळचा संबंध आला। गोंदिया जिल्ह्याच्या इमारतीचं भूमिपूजन, त्याचप्रमाणे गोंदिया जिल्हा न्यायालयाच्या बिल्डिंगचं अनावरण सुद्धा करण्याची मला संधी मिळाली। त्याचप्रमाणे मोरगाव अर्जुनी, आमगाव येथील न्यायालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं आणि आज अतिशय ज्याला आपण नक्षलग्रस्त असा भाग म्हणतो, जो भाग त्या भागामध्ये आणि महाराष्ट्राच्या टोकावरती, महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवरती जे देवरी गाव आहे, त्या गावात न्यायालयाची नवीन आणि अतिशय सुंदर अशा इमारतीचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली। त्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे। आज या नवीन बिल्डिंगमधून आपल्या सर्वांना एक खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा प्रयत्न करता येईल। सुसज्ज बिल्डिंग आहे, वल्नरेबल व्यक्तींसाठी वेगळा एक रूम आहे आणि सर्व सुविधांनी युक्त फक्त वकिलांकरता असो, जजेस करता असो अशी एक सुंदर इमारत आपल्याला मिळालेली आहे। या इमारतीमधून निश्चितच न्यायदानाचं कार्य चांगल्या रीतीने होईल। संगीतवार साहेबांनी मागणी केलेली आहे आणि ते आता माझ्या जुरिडिक्शनच्या बाहेर आहे। त्यांची मागणी मी आराध्य साहेबांच्या, सांबरे साहेबांच्या, चांदवारी साहेबांच्या कोर्टात आपल्यातर्फे प्रस्तुत करतो। मी स्वतः नेहमीच डिसेंट्रलायझेशनच्या मतातून आलेला आहे आणि आपल्याला माहितीच असेल की गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिरोंच्या किंवा दूर दुर्गम भागाच्या लोकांना गडचिरोलीपर्यंत रात्र प्रवास करून जावं लागायचं आणि मला आनंद आहे की माझ्या ज्युडिशियल ऑर्डरमुळे अहिरीला डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्टाची तिथे स्थापना होऊ शकली। त्याचेही मागच्या वर्षी मला उद्घाटन करण्याची संधी मिळाली। त्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो। या बिल्डिंगमधून चांगल्या रीतीनं न्याय देण्याचं काम शेवटच्या माणसाला, पक्षकाराला कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळात न्याय देण्याचं कार्य करो अशी अपेक्षा व्यक्त करून त्या शुभेच्छा देऊन मी आपल्या सर्वांचा आभारी आहे। आपण प्रेम दिलं, आशीर्वाद दिला, असेच आपले प्रेम आणि आशीर्वाद आमच्या सर्वांवरती राहू द्या अशी विनंती करून मी आपल्या सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। पण आम्ही इथेच थांबणार नाही आहोत, कारण फक्त देवरीच नव्हे तर देवरी तालुका, सडक अर्जुनी तालुका आणि मोरगाव अर्जुनी तालुक्याला खरंच जर न्याय द्यायचा असेल तर इथे डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सिनियर डिव्हिजन देणं फार गरजेचं आहे। सर, आजच्या तारखेतही सर आमच्या देवरी तालुक्यातील कपोडीच्या पलीकडे सगळ्या रहिवाशाला
तर सडक अर्जुनी मोरगाव अर्जुनी तालुक्यातील लोकांना जिल्हा न्यायालयात यासाठी कदाचित 50-60 किलोमीटरही पडणार नाही, एवढं एकदम अंतर कमी होईल आणि बाकी क्रायटेरिया सुद्धा फुलफिल करतोय आम्ही आणि आम्हाला विश्वास आहे आमचे आमदार साहेब प्रयत्न करतील आणि शासनाकडनं सुद्धा मंजुरी मिळवतील। त्यानंतर फक्त तुमचा आशीर्वाद असायला हवा। तुमचा जर आशीर्वाद असला तर निश्चितच देवरी येथे डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सिनियर डिव्हिजनचे न्यायालय उघडायला वेळ लागणार नाही आणि हीच अपेक्षा करतो मी माननीय न्यायमूर्ती श्री गवई साहेब तसेच आमचे मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती श्री आलोक आराध्य साहेब यांच्याकडनं